सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आजची आपली स्टोरी चांदमातला एपिसोड 143. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या स्टोरीला. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर शशी, चंद्रा आणि अभिजित तिघंही शेतात गेले गवत आणायला. आणि जातानाच चंद्राला रत्ना भेटली. ती पाटलाच्या मळ्यात निघाली होती आणि चंद्राला शशीला बघितलं आणि रत्नाला अजून खाली बघायला लागली. आणि चंद्रा म्हणाली, आता लाजतेस कशाला? हे आयुष्य तू स्वीकारलं आहेस ना, आणि वरून म्हणतेस की तुला यातून बाहेर पडायचं आहे आणि तुझ्यातच हिंमत नाही. म्हणजे रत्ना, तू सगळीकडून बोलतेस. अगं, तुला हिंमत करावीच लागेल. नुसतं बोलून उपयोग नाही. जे मनात येतं ते करावं लागतं. आणि हो नाही काहीच न बोलता रत्ना निघून गेली. आणि शशी म्हणाला, कोण होती गं? चंद्रा म्हणाली, आहे माझीच एक मैत्रीण. जाऊ द्या, इथले लोक कधीच बदलणार नाहीत असं वाटतं. चल आपण लवकर घरी जाऊ. मग आता ते दोघे डोक्या इतक्या उंच गवतात शिरले आणि अभिजितला बाहेर उभा केला. आणि हिरव्यागार गवत बघून शशी हरकून गेला आणि त्याला लहानपणीचे दिवस आठवले. अशाच गवतामध्ये लहानपणी तो आणि शशिकला, त्याचे मित्र, लपाछपी खेळायचे. मग चंद्रा खाली वाकून गवत कापत होती आणि तिचा पदर सरकला. त्यातून तिची छाती, पोट, कंबर दिसायची. आणि इथं आल्यापासून मनसोक्त रोमॅन्स करता आला नव्हता ना. मग शशीला आता राहुलं नाही आणि त्यानं थोडा खट्याळपणा करायचं डोक्यात ठरवलं. आणि त्यानं पटकन तिला मिठीत घेतली, छातीसोबत दाबली. तशी चंद्रा थोडी शहारली आणि दबक्या आवाजात म्हणाली, अरे काय असं करतो तू? सोड की. आणि शशी म्हणाला, सोड की चंद्रा, सोड की नाही म्हणायचं. नवऱ्याला अरे तुला बोलतेस का? काही रिस्पेक्ट वगैरे देशील की नाही? मग मला राग येईल बरं का. असं म्हणून त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं आणि चंद्राला अजून थोडं गालात हसून म्हणाली, हो बोलणार मी असंच, काय करशील? आणि शशी म्हणाला, बघायचं आहे का मी काय करतो? तुला महागात पडेल बरं का. चंद्रा म्हणाली, माहीत आहे. अंगावर चादर टाकशील का? पण इथं कुठं चादर आहे? तू काहीच नाही करू शकत. तसा शशीनं चंद्राचा गोरा गाल दातात पकडला आणि चावा घेत म्हणाला, आता बोल, काय करशील? आणि ती हसली आणि तिला त्याला आणखी उकसवायचा होता म्हणून म्हणाली, फक्त इतकंच का? मजा नाही आली. तसं शशीनं तिच्या ओठांवर हल्ला चढवला आणि ती मागं झुकली. धनुष्य बाणासारखं पाठीत वाकली आणि शशीनं त्याच्या हाताने तिच्या पाठीला हात लावून आधार दिला. आणि दोघे त्या हिरव्यागार गवताच्या कुरणात तोंडात तोंड घालून चुंबन घेऊ लागले. आणि पुन्हा दोघांच्या शरीरात आग लागायला सुरुवात झाली. मग काही वेळानं रस्त्यावर उभा राहिलेला अभिजित कंटाळला आणि म्हणाला, डॅडी, मम्मी, व्हेअर आर यू? तुम्ही कुठे आहात? आणि चंद्रा शशीला दूर ढकलत म्हणाली, अरे सोड की, बाहेर अभिजित एकटा आहे. तशी शशीनं तिला आणखीन घट्ट पकडली आणि ती लाज मिश्रित हसून म्हणाली, अहो सोडा की. आणि शशी खूप खुश होऊन म्हणाला, आई शपथ चंद्रा, तुझ्या तोंडून हे ऐकायला खूप छान वाटतं. असं वाटतं की तुला आता सोडू वाटत नाही. असं म्हणून त्यानं पुन्हा थोडीशी तिला दाबली. पुन्हा चुंबन करायला जाणार इतक्यात अभिजित ओरडला, डॅडी, डॅडी, साप, 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 डॅडी, साप. तशी चंद्रा शशी भानावर आले. त्यानं तिला झटक्यात मिठीतनं सोडली आणि शशी पळतच गेला. आणि त्यानं अभिजितच्या दिशेने फणा काढून निघालेला साप बघितला आणि डोळ्याचं पातं लावण्याच्या आत शशीनं हातामध्ये तो साप पकडून उचलून फेकून दिला. आणि चंद्रानं घाबरून अभिजितला जवळ घेतलं आणि घाबरलेल्या अभिजितला समजवायला लागली. मग आता गवत घेतलं चंद्रानं डोक्यावर आणि लगेच सगळे परत आले. आणि घरी येऊन बघितलं तर शशीच्या गाडीच्या काचा फुटलेल्या होत्या आणि मालन डोक्याला हात लावून बसली होती. आणि शशी म्हणाला, हे सगळं कोणी केलं? चंद्रासुद्धा चकित होऊन म्हणाली, आई, अगं हे काय झालं? कुणी केलं? मालन म्हणाले, अगं काय माहीत, मी घरात होते चुलीपुढं आणि बाहेर दगड येऊन पडलीत गाडीवर. आता हे कुणाचं काम असेल हे ओळखायला वेळ कशाला लागतोय? आणि चंद्रा चिडून म्हणाली, हे त्या मसण्या दौलतचं काम असणार. काल त्याला दगडानं ठेचला ना, म्हणून आज त्यानं इथे दगडं मारली. शशीनं आता गाडीची जरा चौकशी केली चारही बाजूंनी फिरून आणि त्या दगडाला गुंडाळलेला एक कागद त्याला दिसला.
शशीनं गाडी उघडून तो कागद बाहेर काढला आणि वाचला तर त्यामध्ये एक धमकी दिली होती शशीला. आणि तुझं नरडं सोडवून तुझं धड जमिनीत पुरणार, गुपचूप गाव सोडून जा असं लिहिलं होतं त्यात. मग शशीने ते वाचलं आणि त्या कागदाला काडीचीही किंमत न देता हसून फेकून दिलं. आता सगळे टेन्शनमध्ये होते आणि शशी हसूनच म्हणाला, इतकं काहीच झालं नाही. चला मावशी, भूक लागली, तुमच्या हातची गरमागरम भाकरी देताय ना? आणि मालन म्हणाली, आज तर मी चपाती आणि खीर केली तांदळाची, जावई आला आणि रोज भाकऱ्या कशा घालू? आणि शशी म्हणाला, बरं काय असेल ते द्या, खूप भूक लागली. मालनने सगळ्याला जेवायला वाढलं आणि तिची शंका बोलत म्हणाली, चंद्रा मी काय म्हणते, तुम्ही लवकर जा की मुंबईला, दिवसेंदिवस इथलं वातावरण बिघडायला लागले. आणि शशी म्हणाला, पण आमचं अजून मनसोक्त राहून झालंच नाही, मग आम्ही कसं जाणार? अजून आपण गप्पासुद्धा मारल्या नाहीत. चंद्राची सुद्धा हौस फिटली नाही आईला भेटायची, हो ना गं चंद्रा? आणि चंद्रा म्हणाली, हो आई, आम्ही इतक्यात जाणार नाही, मला वाटतं दसरा झाल्यावर आम्ही इथून जाणार, 2-3 दिवसांनी घट बसणार ना. आणि मालन ना इलाजानं म्हणाली, बरं. मग मालन म्हणाली, बरं तुमची मर्जी आहे, राहा तोपर्यंत. मग सकाळची रंगीची धार तर मालननं काढली होती आणि इतके दिवस रंगी नव्हती म्हणून कुठेतरी निघून गेलेली गंगीसुद्धा परत आली. आणि प्राण्यांना किती कळतं ना, आपल्यापेक्षासुद्धा जास्त, असं चंद्राला वाटलं. आणि पुन्हा चंद्रा रंगी गंगीमध्ये काही काळ रमली. आणि संध्याकाळी मालन दूध काढायला जाणार इतक्यात अभिजित म्हणाला, डॅडी ही ग्रॅनी काय करते? आणि शशी त्याला म्हणाला, अभिजित बेटा, आपल्याला दूध कोण देतं? आणि अभिजित म्हणाला, मिल्कमॅन, दूधवाला. आणि शशी हसला आणि म्हणाला, तुझं बरोबर आहे, आपल्याला घरी दूध आणून दूधवालाच देतो, बट इट्स रॉंग आन्सर. तर आपल्याला दूध देते गाय, म्हैस, हे खरं उत्तर आहे. आणि ती कशी दूध देते तुला बघायचं आहे का? आणि अभिजित म्हणाला, येस डॅडी. आणि ते ऐकून चंद्रा शशीला म्हणाली, तुला लई जास्त माहीत असल्यासारखं बोलतोस की? शशी म्हणाला, चंद्रा मला सगळं येतं, मला सगळं माहीत आहे आणि मला म्हशीची धारसुद्धा काढता येते. चंद्रा म्हणाली, असं का? मग दाखव, घे ही चरवी, आई उठ गं तिथून, असं म्हणून चंद्रानं मालनला उठवलं. आणि शशी म्हणाला, ओके, हा बाजूला. मग मालन उठली, शशी तिथं बसला आणि चंद्रा दुसऱ्या बाजूनं आली. दोघेही धार काढायला बसले समोरासमोर. आणि शशीनं म्हशीचं सड पिळले आणि तिचं दूध चंद्राच्या अंगावर उडवलं आणि चंद्राला अजून हसायला लागली. मग शशीनं अभिजितला जवळ बोलवला आणि सडांना तोंड लावायला सांगितलं आणि म्हणाला, चंद्रा तुझी रंगी लात नाही ना मारणार? नाही म्हणजे मला मारू दे, पण अभिजितला नको मारायला. चंद्रा म्हणाली, दोघांना पण नाही मारणार, एकदा जीव लावला की ती पण जीव लावते. शशी म्हणाला, अगदी तुझ्यासारखी, हो ना? आणि चंद्रा अल्लडपण म्हणाली, हो. आणि शशी म्हणाला, म्हणजे तुझ्यात आणि रंगीमध्ये काहीच फरक नाही, बरोबर ना? आणि चंद्रा पुन्हा अल्लडपणात म्हणाली, हो, तिच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही, आम्ही दोघी पण सारखे आहोत. आणि शशी हसून म्हणाला, म्हणजे तू म्हस आहेस असं म्हटलं तरी हरकत नाही ना? तशी चंद्रा म्हणाली, गप्प बस, तू म्हशीसोबत लग्न केलंय का? मग तू ना रेडा. मग शशीनं पुन्हा हसून अभिजितला तसंच रंगीच्या सडाचं तोंडामध्ये दूध पिळून दूध पाजलं, गरम गरम उष्ण धारेचं. आणि अभिजितला सगळी मज्जाच मज्जा वाटत होती, तो खूप एन्जॉय करत होता सगळं, ही गावाकडची ट्रिप वगैरे. मग शशीचं झालं आणि उठून जाताना शशीचा पाय रंगीच्या शेणात पडला आणि चंद्रा हसायला लागली आणि म्हणाली, रंगी लय गोड आहे बरं का, तिचं शेण पण लय चांगलं असतं. आणि शशी हसला आणि म्हणाला, मग खा की तू. तशी चंद्रा म्हणाली, छी, तूच खा. नाही नाही आहो, तुम्हीच खा, असं गोड बोलून म्हणाली. आणि सगळे हसायला लागले आणि त्यांची ही गंमत येणारे जाणारे बघून सुद्धा हसत होते. मग रात्र झाली, सगळे झोपले. शशीचंद्रा मात्र जागेच होते, एकमेकांच्या हातात हात घालून रोमॅन्स करत होते. आणि चंद्रा काळजी करत म्हणाली, होय र, त्यानंच गाडीच्या काचा फोडल्या असतील ना? शशी म्हणाला, तू काळजी करू नकोस बरं, मी आहे ना, तोच आहे तो काचा फोडणारा, यात काही डाऊटच नाही.
पण मला संधी येऊ दे, त्या सापाला बिळातून बाहेर येऊ दे, त्याशिवाय मी त्याचा फणा ठेचू शकत नाही. तो सरळ सरळ माझ्यापुढे येईना, पण नक्की येईल. कुठपर्यंत असा लपून राहील? त्याचा स्वभावच मुळात डसण्याचा आहे आणि तो मला डसायला येणार आणि मी त्याचा फणा ठेचणार. आता झोप, असं म्हणून शशीनं तिला मिठीत घेतली आणि झोपवू लागला. आणि आता त्याच वेळी रंगीच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज यायला लागला. आवाज जरा वाढला आणि तो पुन्हा आवाज दूर दूर ऐकायला येतोय असं वाटायला लागलं. सावध झोप असलेली चंद्रा जागी झाली आणि म्हणाली, रंगीची घंटी का वाजते? शशी म्हणाला, 1 मिनिट. आणि त्याला शंका आली आणि तो दरवाजा उघडून बाहेर निघाला आणि त्यानं चौकातल्या दिव्याच्या प्रकाशात बघितलं की कोणीतरी रंगीला घेऊन जात होतं. नक्कीच दौलतची माणसं होती आणि शशीला आणि चंद्राला अशा प्रकारे त्रास देण्यासाठी असे सगळे कुटाणे केले जात होते. आता त्याला राग आला आणि तो पळतच तिकडे गेला आणि रंगीचा कासरा पकडणाऱ्या माणसाला त्यानं पाठीत एक लाथ घातली आणि खाली पाडला. तसं शशीवर आणखीन एका दोघांनी वार केले आणि चंद्रा घाबरली. शशीनं तिथंच पडलेलं एक लाकूड उचललं आणि बॅटिंग करावी असं त्या दोघा तिघांना त्या लाकडानं फटके द्यायला सुरुवात केली. पुन्हा ते लाकडी दांडकं फेकून दिलं आणि शशीनं खूप रागात हाताची मूठ दाबून पंच त्या गुंडांच्या पोटात मारला आणि गुंडांची धुलाई सुरू झाली आणि त्याचे पंच थेट त्या गुंडांच्या आतड्याला जाऊन भिडत होते आणि त्यांची आतडी दुखायला लागली. आणि सगळे रंगीला तिथंच टाकून जीव वाचवून पळत गेले. मग चंद्रानं रंगीला पकडली, पुन्हा आणून बांधली आणि म्हणाली, बघ, असा आहे दौलत आणि त्याचा बाप. आणि शशी मला, असू दे, बघू आपण काय करायचं ते. मग दोघेही झोपले. आता चंद्रा झोपली, पण शशी परत उठला, पुन्हा सिगारेटचं पॅकेट घेतलं आणि बाहेर गेला आणि त्याच्या गाडीच्या पुढे गाडीवर जाऊन बसला आणि सिगारेट पेटवली. आणि त्या रात्रीच्या अंधारात हवेत धूर सोडत सिगारेटचे कशवर कश मारत होता. आणि अशाच त्याच्या 1-2 सिगारेट पिऊन झाल्या आणि त्याच्या डोक्यात काय आलं कुणाच ठाऊक. तो पटकन उठला आणि चालत गेला आणि पुन्हा काही वेळानं परत आला आणि गुपचूप झोपला. आणि आता इकडे दौलतच्या घरी सकाळी सकाळी बोंबाबोंब सुरू झाली. सरपंच आणि त्याची बायको ओरडून म्हणाले त्याच्या नोकरांना, अरे काय झालं, का ओरडताय? आणि नोकर म्हणाले, मालक, एक ना एक जनावर गोठ्यातनं गायब आहे, कुठं गेली काय माहीत. तसं सरपंच आणि दौलत चकित झाले आणि मग त्यांना हळूहळू कळायला लागले की एक जनावर पूर्वेकडं, एक जनावर पश्चिमेला, एक उत्तरेला, एक दक्षिणेला, अशा सगळ्या दिशांना सगळी जनावरं फिरत होती आणि ती सगळी बिनदाव्याची होती. आणि त्या सगळ्यांना शोधून आणेपर्यंत दुपार होणार होती. आणि आता सगळे दमले पळून पळून त्यांच्या मागं. आणि ती बिनदाव्याची जनावरं काय गावतात होय, नुसती उधळत होती. आणि नेमकं एक खंड फिरत फिरत चंद्राच्या घरासमोर आलं. शशीनं ते पकडलं आणि त्याला चंद्राच्या दारात बांधलं. आणि जेव्हा सरपंचाचा माणूस ते घ्यायला आला तेव्हा शशी म्हणाला, या खोंडाच्या बापाला घेऊन यायचं आणि मग घेऊन जायचं, याला त्याच्याशिवाय मिळणार नाही. असं म्हणून शशीनं पुन्हा सिगारेट काढली आणि त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये गाडीवर पीत बसला, त्या खोंडाला ध्यान ठेवत. आणि चंद्रा हसायला लागली.